नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात हप्ते वितरणास मोठा विलंब झालेला आहे आणि लक्षात घ्या, लाडक्या बहिणींची प्रतीक्षा आता लक्षात घ्या वाढत चाललेली आहे। त्यामुळे नोव्हेंबर डिसेंबर या महिन्याचे हप्ते वितरण, त्याचबरोबर लक्षात घ्या की जानेवारी महिन्याचे हप्ते वितरण कधी होणार हा सध्या लाडक्या बहिणींना पडलेला प्रश्न आहे। आपण कालपासून आजपर्यंत प्रतीक्षा केली, परंतु अजून देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ते वितरणाचा जी.आर असेल किंवा मंत्री आदिताई तटकरे असतील किंवा मुख्यमंत्री असतील तर यांची कोणतीच घोषणा किंवा कोणतीच प्रेस कॉन्फरन्स झाली नाहीये। मग ही जी प्रोसेस आहे ती कधी होणार याचीच उत्कंठा सगळ्या लाडक्या बहिणींना लागलेली आहे। तर साधारणतः आज 18 तारीख आहे। आज दिवसभरामध्ये जर हा जी.आर प्रसिद्ध होत असेल तर चांगलीच गोष्ट आहे, अन्यथा उद्या 19 तारखेला सुट्टीचा दिवस आहे आणि त्याच्यानंतर फक्त 20 तारीख लक्षात घ्या येणार आहे। त्यामुळे जर जी.आर येत असेल तर या 2 दिवसांमध्ये, नाहीतर लक्षात घ्या की पुढील आठवड्यामध्ये जे विधिमंडळ अधिवेशन सुरू होते तर याच्यानंतरच हा जो निर्णय आहे किंवा जी.आर आहे तो येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। पण लक्षात घ्या, शासनाचं मोठ्या प्रमाणावरती लाडक्या बहिणींकडे दुर्लक्ष केलं जात आहे असा प्रश्न आता निर्माण होतोय। कारण का मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मागील महिन्यांमध्ये निवडणुका होत्या, त्यामुळे वेळेत हप्ते यायचे, मग आता का येत नाही आहेत आणि सरकार उशीर का करतंय याचा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना निर्माण झालेला आहे आणि या संदर्भात अजून कोणतं स्पष्टीकरण प्राप्त झाले नाही आहे। त्यामुळे लवकरात लवकर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना लाभ वितरित व्हावा हीच सगळ्यांची लक्षात घ्या उत्कंठा लागलेलीच आहे आणि लवकरात लवकर शासनाने निर्णय घेऊन हा लाभ आहे तो सर्वप्रथम जानेवारी महिन्याचा हप्ता आणि त्याच्यानंतर ज्या लाडक्या बहिणी नोव्हेंबर डिसेंबर महिन्याच्या हप्ते वितरणाच्या प्रतीक्षेत आहेत अशा लाडक्या बहिणींना लाभ आहे तो वितरित करावा। सोशल मीडियावरती हप्ते वितरणाच्या अनेक तारखा सांगितल्या जात आहेत, पण अजून तरी हप्ते वितरणाची घोषणा झाली नाही आहे। आपण देखील वारंवार मंत्री आदिताई तटकरे असतील, मुख्यमंत्री असतील यांचं ट्विटरचं पेज चेक करत आहोत, पण तेथे अजून घोषणा झाली नाही आहे। तर लवकरात लवकर घोषणा व्हावी, गरीब लाडक्या बहिणी आहेत तर यांची प्रतीक्षा संपवावी अशी सगळ्यांची आता उत्कंठा लागलेली आहे। सध्या तरी आज आणि शुक्रवारी लक्षात घ्या हे 2च दिवस आहेत, तर याच्यामध्ये हप्ते वितरणाचा जी.आर येत असेल तर लगेचच हप्ते वितरण सुरू होऊ शकतं, पण अजून या संदर्भात घोषणा झाली नाहीये। घोषणा झाल्यानंतर संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे। लाडक्या बहिणींना प्रतीक्षा करायची आहे, कारण का हप्ते वितरण चांगलंच रखडलेलं आहे। शासनाने लवकर विचार करून लाडक्या बहिणींना त्यांचा हप्ता वितरित करावा। तर अशा प्रकारची ही अपडेट आहे। तर अशा प्रकारे लवकरात लवकर लाभ वितरित व्हावा हीच आपल्या चॅनलमार्फत मागणी आहे। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना हप्ते वितरण सुरू झाल्यानंतर संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाईल। अजून तरी हप्ते वितरणाची घोषणा झाली नाही आहे, तर सगळ्याच पात्र लाडक्या बहिणींना हा लाभ येणार आहे। ई-KYC दुरुस्ती आता सगळ्याच लाडक्या बहिणींची झालेली आहे, त्यामुळे आता फक्त विनंती आहे की लवकरात लवकर लाभ वितरण व्हावं। तर ही महत्त्वाची माहिती आहे, संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। हप्ते वितरणाची घोषणा झाल्यानंतर प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे। तर अशा प्रकारे योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।